आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या बातम्या। संधी मिळाली तर नक्की काम करू, श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदमांचं वक्तव्य। गुहागर विधानसभेचा उमेदवार शिवसैनिकच असेल, उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर कदमांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आरएसएस मैदानात फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार, मतदारसंघात बैठका घेऊन जनमत तयार करणार, सूत्रांची माहिती। लक्ष्मण हाके आणि प्रकाश आंबेडकर यांची काल भेट झाल्याची माहिती। हाके आणि आंबेडकरांमध्ये जवळपास 1 तास चर्चा। माजिद मेमन यांची पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी, टीएमसीला सोडत माजिद मेमन यांचा पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, बिनशर्त शरद पवारांकडे परतलो, माजिद मेमन यांची प्रतिक्रिया। 8 ते 10 दिवसात आचारसंहिता लागेल, अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत। हे दावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। मोहोळमधील शिंदे गटाचे नेते नागेश वनकळसे यांनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट। नागेश वनकळसे यांनी मोहोळ विधानसभेसाठी उमेदवारीची केली मागणी। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी लवकरच जाहीर होणार, पुढील आठवड्यात होणाऱ्या मेळाव्यात यादी जाहीर होण्याची शक्यता। राज ठाकरेंच्या पुण्यात 7 आणि 8 ऑक्टोबरला बैठका, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकांचा सिलसिला। दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप मानेंनी घेतली शरद पवारांची भेट। माने सध्या काँग्रेसमध्ये, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्यासह घेतली पवारांची भेट।